सगळ्याच शेतकऱ्यांची एक समस्या आहे की ज्या वेळेस चांगलं पीक येतं तेव्हा भाव भेटत नाही, ज्या वेळेला शेतात पीक चांगलं यायला लागतं तेव्हा कधी ओला दुष्काळ येतो तर कधी पाणीच येत नाही। त्यामुळं शेतकरी हा निसर्गावर जास्त अवलंबून आहे। अशा वेळी शासनाने धोरणामध्येच मूलभूत बदल करून त्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचा जोडधंदा करावा, त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावा, यासाठी प्रयत्न करावेत का? नाही, कसं प्रश्न कसा आहे का जोडधंदा करून आपण जास्तीत जास्त दुधाचा होईल, बकरीचा होईल, मग ह्या धंद्यात नफ्यात आहे का ते पहिलं पाहिजे ना। जोडधंदा आहे घाट्याचा आणि मूळ धंदा आहे घाट्याचा, पुन्हा अधिक तो आत्महत्याकडे जाईल। म्हणजे प्रश्न कसा आहे का तुम्ही हे आपण असं थोडं म्हणतो की कलेक्टरले बाबा 75,000 रुपये महिना द्यायचा, 1 लाख रुपये आहे त्याला जोडधंदा द्या ना गाईचा, 25,000 तो गाईतून कमावल, शक्य नाही होत। कलेक्टर तो मान्य पण करणार नाही। या याच्यातला महत्त्वाचं मूळ कसं आहे का कॅश त्याला जे काही आपण पाहतोय का त्याच्या आम्ही तर काय म्हणतो त्याला भाव, आम्ही जे उपाय सांगितले का शेतकऱ्याच्या याच्यावरचा महत्त्वाचा उपाय असा आहे का MREGSमधून मजुरीचा खर्च केला पाहिजे। ती आमची शेतीवरची कामं, जसं फळबाग योजनेमध्ये आपण काय करतो का 3 वर्ष त्याला फळबाग जगवासाठी ती सुशिक्षित चांगली वाढवासाठी MREGSमधून पैसे देतो। एका हेक्टरी 90 1 लाख देतो। फळ उत्पादक म्हणजे पुन्हा सिंचन उत्पादक शेतकऱ्याला ही अवस्था आहे, पण आमच्या तूर पराठी आणि सोयाबीनवाल्याला ते व्यवस्था नाही आहे। सगळ्यात जास्त खर्च होते कुठं आमचा मजुरीवर, आणि सगळ्यात मोठी समस्या आहे कोणती तर ते मजुरीची। सरकार भाव वाढवू शकत नाही कारण लोक बोंबलतं, मग उत्पादन खर्च कमी करू शकतं ना। आणि याच्यासाठी रामबाण उपाय काय आहे तर MREGSमधून मजुरीचा खर्च पेरणी ते कापणीपर्यंत हा खर्च जर MREGSमधून झाला तर उत्पादन खर्च कमी होईल, आणि उत्पादन खर्च कमी झालं तर मग आमचा नफा वाढेल, कायमची व्यवस्था तिथं होईल। आपण छान विषय सुचवलाय की मजुरांना MREGSमधून पैसे द्यावेत जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल, ती अनुदान स्वरूपातच असेल, मजूरही मिळेल आणि अनुदानही मिळेल। छान मुद्दा आहे। त्यामुळे तुम्हाला वाटतं की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यामध्ये मदत होईल? सगळ्याच कोरडवाहू शेतकऱ्यांचा आम्ही पाहतो का सगळ्यात महत्त्वाचं ह्या मागणीमध्ये 3 उपाय चांगले मिळतं। 3 गोष्टीवर हे आराम करतं हे औषध। अशाप्रमाणे आपण पाहतो का एक तर गावातल्या मजुरांना मजुरी भेटतं, त्याचं शहरीकरण होत नाही। दुसरी गोष्ट उत्पादन खर्च कमी होतं शेतकऱ्याचा। तिसरी गोष्ट आपण पाहतो का महागाई जे म्हणतो बोंबलते का महागाई वाढली किंवा ते कमी करण्याचं, कांद्याचे भाव वाढल्यानंतर मीडियासहित सगळे बोंबलायला लागतं, त्या पद्धतीनं जी काही बोंबाबोंब आहे त्यालासुद्धा एक मोठा उपाय। सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीचा, आणि तो जर MREGSमधून सुरू केला ना तर मी सांगतो ना आपण एक मोठं समाधान। म्हणजे कर्जमाफीपेक्षा आपण पाहतोय का कर्ज जितकं माफ झालं तितकं शेतकऱ्याच्या उरावर आलंही। बँकेत तुम्ही जर तपासलं तर त्याच्यापेक्षा जास्त कर्ज आज शेतकऱ्याच्या अंगावर आहे। म्हणजे तो कर्जच घेतला नाही पाहिजे, घ्यायला लागलं नाही पाहिजे अशी अवस्था येईल, कारण की मूळ खर्च कोणता आहे तुमचा तो मजुरीचाच आहे, आणि तो कमी होईल। त्याचबरोबर अजून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे शेतकरी हा शेतात राबतो, तो त्याचे शोध विद्यापीठापर्यंत पोहोचवतो, परंतु विद्यापीठामध्ये बसलेले संशोधक मात्र शोध करत नाहीत आणि सरकार त्याच्यावर करोडो रुपये खर्च करतं। हा विरोधाभास कमी करता येईल का? बरोबर आहे। जसं कलेक्टर असताना तो कलेक्टर काही पत्र लिहित नाही, तो बाबू लिहिते, आणि बाबूही पत्र लिहित नाही, तो खालचा माणूस त्याला अर्ज देतो आणि त्याच्यावरचा अर्ज तो त्या पत्रावर लिहिते। असंच तुम्ही जे म्हणताय का संशोधन खऱ्या अर्थानं विद्यापीठानं केलं असतं तर मला वाटतं ते अधिक म्हणजे या देशात अणुबॉम्बाचं संशोधन झालं, पण शेतकऱ्याचा आम्ही पाहतो का ही नासडी सगळ्या गोष्टीचा त्याच्यापेक्षा जास्त तंत्रज्ञान समोर आलं नाही। त्या याच्यापेक्षा आमचा शेतकरी हा अधिक प्रयोगशील आहे। तुम्ही लक्षात घ्या का 2 बैल सोबत असतं आणि तिफन 4 बाया मागं तरी तास सरळ असतं, म्हणजे एका अभियंत्याला लाज वाटेल अशी गोष्ट आहे। इतकं मोठं स्किल त्याच्यात आहे, आणि तो राब त्या शेतीत म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंत राबतोय। निश्चितच तो नवीन संशोधन करत असतं, त्याला त्याच्यासाठी एक व्यासपीठ खऱ्या अर्थानं निर्माण झालं पाहिजे।